अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। नमस्कार, जय गजानन। तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। श्री गजानन महाराज आपल्याला इशारा देत असतात, संकेत देत असतात, परंतु महाराजांचा जो इशारा आहे, संकेत आहे, तो आपण समजून घेत नाही। म्हणजे कोणत्या व्यक्तीच्या मार्फत किंवा एखाद्या घटनेच्या मार्फत किंवा आता तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात किंवा तुम्ही महाराजांचा कुठलाही व्हिडिओ बघत आहात किंवा महाराजांचं तुम्ही बावन्नी वाचत आहात, ऐकत आहात किंवा स्तोत्र ऐकत आहात किंवा महाराजांचं श्री गजानन जे ग्रंथ तुम्हाला वाचायला आवडत असेल, महाराजांची भक्ती पूजा आराधना करायला तुम्हाला जर का आवडत असेल, तर हे श्री गजानन महाराजांचे संकेत आहेत असं समजावं। जेव्हा तुम्ही श्री गजानन महाराजांचं नामस्मरण करत असाल किंवा महाराजांची तुम्हाला आठवण जरी आली तरीसुद्धा तुमच्या डोळ्यात एखाद्या वेळेस जरी पाणी आलं असेल तरीसुद्धा हा महाराजांचा संकेत असतो की महाराजांनी तुम्हाला स्वीकार केला आहे। पण तर खूप गर्वाने सांगत असतो की मी श्री गजानन महाराजांचा भक्त आहे, परंतु या गोष्टीमध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की महाराजांनी आपला स्वीकार केला आहे का, महाराजांनी आपलं मानलं आहे का। आपण तर खूप असं म्हणू की मी महाराजांची भक्ती करते, पारायण करते किंवा करतो, परंतु महाराजांना आपण प्रिय आहोत का। तर हे जे काही संकेत आपल्याला मिळत असतात या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट लक्षात येते की महाराजांची कृपा देखील आपल्यावरती आहे, महाराजांनी देखील माझा स्वीकार केला आहे। जेव्हाही आपल्याला महाराजांच्या विषयी काही ऐकायला आवडेल, वाचायला आवडेल, तर हे समजावं की महाराजांनी देखील आपला स्वीकार केला आहे आणि महाराजांची कृपा आपल्यावरती झालेली आहे। की आपण दिवसभरामध्ये असंख्य गोष्टी करत असतो, म्हणजे आपल्याला कामाचे व्याप असतात, आपल्या जबाबदाऱ्या असतात, त्या पार पडता जर का आपल्याला एक वेळ महाराजांची जर का आठवण आली, म्हणजे तसं तर अनेक जणांचं असं असेल, अनेक भक्त असे असतील की प्रत्येक क्षणाला त्यांना महाराजांची आठवण येत असेल, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल महाराजांची आठवण काढली तरीसुद्धा। तर असा एखादा भक्त असेल की दिवसभरात एक वेळ जरी महाराजांची आठवण आली तरीसुद्धा समजून जावं की महाराजांची कृपा आपल्यावरती आहे आणि महाराज म्हणत आहेत की तू ये तू इच्छेच्या स्वाधीन हो, माझ्या शरणागत तू हो, मी तुझा सर्व कार्यक्षम सांभाळून घेईन। एवढी श्रद्धा निष्ठा ज्यावेळी आपल्यामध्ये येते, जेव्हा समर्पण आपल्यामध्ये येते, त्यावेळी समजावं की महाराजांचा हा संकेत आहे आणि महाराजांची कृपा माझ्यावरती झाली आहे। महाराज हे मुळात भक्तवत्सल आहेत, महाराज हे भक्ताच्या हाकेला धावून जातात, परंतु कोणत्या भक्ताच्या, जो भक्त महाराजांची एकनिष्ठ भक्ती करतो, जो भक्त महाराजांवरती संपूर्ण विश्वास टाकतो, शरणागत होतो, त्यावेळेसच या सगळ्या गोष्टी घडतात। म्हणजे आपल्याला असं वाटते की अनेक भक्तांना अनुभव कसा येतो, म्हणजे कुणाला खूप चांगले श्री गजानन महाराजांचे अनुभव येतात, परंतु कुणाला येत नाही। तर ज्यांना कुणाला श्री गजानन महाराजांचे अनुभव येतात ते भक्त खरोखर महाराजांचे एकनिष्ठ भक्त असतात। त्यांनी संपूर्ण शरणागती महाराजांच्या चरणाशी पकडलेली असते, म्हणजे जीवनामध्ये कसलीही परिस्थिती येऊ ते महाराजांची भक्ती कधी सोडत नाही, महाराजांवरचा विश्वास ते कधी सोडत नाहीत। त्यांचा महाराजांवरती एवढा विश्वास असतो की महाराजांनी ही जीवनामध्ये माझ्या कठीण परिस्थिती आणलेली आहे, ती माझ्या चांगल्यासाठीच आणलेली आहे, एवढा संपूर्ण विश्वास जर का जो भक्त महाराजांच्या चरणाशी ठेवत असेल त्या भक्तांना महाराजांची खूप सुंदर आणि छान अनुभव येतात। आपल्या जीवनामध्ये अपडाऊन्स येत असतात, जेव्हा आपल्या जीवनामध्ये सुखकारक परिस्थिती असते, आपण सुखामध्ये असतो, त्यावेळी आपल्याला महाराजांची आठवण होत नाही, पण ज्यावेळी जीवनामध्ये काहीतरी डाऊनफॉल चालू असतो त्यावेळी मग आपल्याला असं होतं की कधी मी या सगळ्या सिच्युएशनमधून बाहेर पडतो, मनाचा त्रागा होतो की कधी ही सिच्युएशन माझ्यासमोरून निघून जाईन, मी या सगळ्यातून कधी कसा बाहेर पडेल। म्हणजे कुणाकुणाची तर अशी परिस्थिती होते की खूप जास्त ते हताश होतात, निराश होतात, खूप जास्त डिप्रेशनमध्ये जातात, परंतु डिप्रेशनमध्ये न जाता आपण जर का श्री गजानन महाराजांची भक्तीची कास धरली, आपण नामस्मरणाची कास जर का धरली, तर ती जी काही सिच्युएशन आपल्यावरती आलेली आहे त्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती महाराज देतात, त्या संकटामध्ये महाराज आपल्यासोबत राहतात। त्यामुळे जीवनामध्ये कसलीही परिस्थिती हो, नामजप करायचा कधीही सोडू नका, नामस्मरण करायचं कधीही सोडू नका, तुमच्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं नामस्मरण नामजप करत राहा। कलियुग हे नाम आधार आहे, म्हणजे कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ हे नामस्मरण सांगितलं आहे। त्यामुळे तुम्ही श्री गजानन महाराजांचं नामस्मरण करा किंवा तुम्हाला जे कुठले इष्ट भगवंत तुम्हाला प्रिय असतील त्या भगवंताचं तुम्ही नामस्मरण करा, तुम्हाला प्रचिती येणार म्हणजे येणार। जेव्हा काही सिच्युएशन विपरीत चालू असेल जीवनामध्ये तेव्हा तुम्ही 11 दिवसाचा 21 दिवसाचा संकल्प घ्या आणि नामस्मरण करायला सुरुवात करा। स्मरणामध्ये एवढी ताकद आहे की भगवंतापेक्षाही भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे, म्हणजे नामस्मरणाचा जेवढा महिमा सांगितला आहे त्यापेक्षाही खूप श्रेष्ठ नामस्मरण आहे। तुम्ही करून बघा, तुम्हाला स्वतःला या सगळ्या गोष्टीचा अनुभव येईल की नामस्मरणामध्ये केवढी ताकद आहे। जेव्हा कुठली परिस्थिती तुम्हाला
वाटत असेल, म्हणजे बिकट परिस्थिती असेल, संकट काळ असेल, त्यावेळी तुम्ही फक्त नामस्मरण करा. शांत राहा, त्रागा करू नका, फक्त नामस्मरण करा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे, ह्या कठीण आहेत. शांत राहणं, त्रागा न करणं, चिडचिड न करणं, परंतु त्या गोष्टीमध्ये देखील तुम्ही एक विश्वास ठेवा की महाराज माझ्यासोबत आहे, एक शक्ती माझ्यासोबत आहे आणि ही शक्ती मला सगळ्या गोष्टीमध्ये जीवनच देणार आहे. जीवनामध्ये कसलीही परिस्थिती हो, तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करा. तुम्ही कधी विचार केला आहे का की श्री गजानन विजय ग्रंथाचं नाव श्री गजानन विजय ग्रंथ असं का आहे? कारण की जो भक्त श्री गजानन महाराजांचं श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण एकनिष्ठतेने करेल, महाराजांच्या चरणाशी शरणागत होऊन पारायण करेल, त्या भक्ताचा विजय निश्चित आहे. मग ती कुठलीही परिस्थिती असो, कुठलीही अडचण असो, त्या अडचणीवरचं सोल्युशन म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथ आहे. आणि श्री गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण तुम्ही अतिशय मन लावून करा, एकनिष्ठतेने करा आणि महाराजांच्या चरणाशी शेगावला जाऊन एक वेळ नतमस्तक व्हा. तुमची जी काही अडचण आहे ती श्री गजानन महाराज नक्कीच दूर करतील. या गोष्टीचे मला 100% खात्री आहे, माझा विश्वास आहे. त्यामुळे जीवनामध्ये कसलीही कोणतीही परिस्थिती आली तरीसुद्धा हताश होऊ नका, निराश होऊ नका. जीवनामध्ये अपडाऊन्स येत असतात, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अपडाऊन्स येत असतात, परंतु महाराजांच्या भक्तीची कास कधीही सोडू नका. महाराजांवर जो विश्वास तुम्ही ठेवला आहे, महाराजांच्या सोबत जो काही संबंध नातं तुम्ही निर्माण केलं आहे, ते नातं तुम्ही निभवा. महाराजांवरचा जो विश्वास आहे तो अजून तुम्ही वाढवत चला, प्रगाढ करत चला. कारण की आपल्या जीवन जगण्याचं सार हेच आहे की आपण या भौतिक जगामध्ये खूप गुरफटलेला असतो, परंतु खरं जीवनाचं जर का सार तुम्हाला समजलं ना, तर महाराजांवरची जी भक्ती आहे, महाराजांवरचा जो विश्वास आहे, महाराजांच्या चरणाशी जी शरणागती पकडलेली आहे, ती कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये ढळणार नाही. एक भक्त असाच असतो की जीवनामध्ये कसलीही परिस्थिती येऊ, तो ती परिस्थिती गोड मानून चालतो. कारण की त्याला माहिती आहे की ही सगळी परिस्थिती जी आहे ही महाराजांनी माझ्या चांगल्यासाठीच निर्माण केली आहे. म्हणजे आता जर का काळ हा बिकट असेल, वाईट असेल, तर यानंतर खूप सुंदर छान महाराजांनी माझ्यासाठी काहीतरी करून ठेवलं आहे. सुखाचे दिवस राहत नाहीत, तसे दुःखाचे दिवस देखील राहत असतात, परंतु आपली जी भगवंत भक्ती आहे, जे आपलं अध्यात्माचं जे बँक बॅलन्स आहे, ते नेहमी करता आपल्या सोबत चालत असते. त्यामुळे जीवनामध्ये जर का काही परिस्थिती आली तर श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करा, महाराजांचं नामस्मरण करा. शेगावला वर्षातून एकदा तरी महाराजांच्या दर्शनासाठी जा, महाराजांच्या चरणाशी नतमस्तक व्हा. तुमची जी काही परिस्थिती आहे, जी काही अडचण आहे, ती नक्कीच महाराज दूर करतील. महाराजांची कृपा तुमच्यावरती होईल. महाराज तुम्हाला अनुभूती नक्कीच देतील, प्रचिती देतील आणि महाराजांची कृपादृष्टी सदैव तुमच्यावरती राहील, ही श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.